सो गाईज वी नीड टू टॉक अबाउट माय चाइल्डहुड नाव. तर चाइल्डहुडमध्ये केव्हाच सिरियस नव्हते आणि मी एवढी फुलिश होते म्हणजे आत्ताचे जे मुलं आहेत त्यांना सगळं माहिती असतं. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आणि मी कशी होते माहिती आहे चाइल्डहुडमध्ये, मी टिफिन घेऊन जायची माझा. माझा टिफिन घेऊन जायची आणि मी झेडपीमध्ये होते, जिल्हा परिषदमध्ये. आणि माझ्या मैत्रिणीची मावशी तिथं खिचडी बनवायला असायची है ना. तर त्या मावशी काय करायच्या, आम्हाला वरचं जे तर्रीवाली खिचडी असते ना, जी सोयाबीन त्याच्यामध्ये सगळे असे वरती येतात, ती खिचडी काढून आम्हाला सेपरेट ठेवायची. तर मी शाळेत गेल्या माझा जो टिफिन मम्मीने दिलेला असायचा ना, खाऊन घ्यायची तो टिफिन. दुपारी लंच ब्रेकमध्ये मस्त आम्ही, एवढं मोठं झाकण असायचं ते पातेल्याचं, त्या पातेल्याच्या आजूबाजूने असं बसून मस्त खायचो खिचडी. ती एक गोष्ट. एकदा तर मी चिटिंग करत होते है ना. मी ऑलवेज चिटिंग करून पास झाले. एकदा तर मी चिटिंग करत होते आणि चिटिंग करता करता आय रिअलाइज की वेट, आय कॅन ॲक्च्युली सॉल्व दिस. एवढं इझी मॅथ्सचा क्वेश्चन होता तो. आय थॉट की आय कॅन ॲक्च्युली सॉल्व दिस, वाय आय एम डुईंग चीटिंग. सो मी तेव्हा तो एक्झाम्पल सॉल्व केला है ना. म्हणजे ह्या लेवलचं फुलिशपणा होता माझ्या अंगात. आणि जी मेन बोर्डाची एक्झाम असते, जिथं सेंटर दुसऱ्या गावात लागतं आणि आपण जाऊन तिथे एक्झाम देतो दुसऱ्या शाळेत, ते एक्झाम होती माझी मार्च महिन्यातली. आणि माझ्या मैत्रिणीच्या दिदीला तेव्हा बाळ झालं होतं. व्हॉट आय डिड की मी त्या बाळासोबत जाऊन खेळायची. काय घेणं देणं नव्हतं, पेपरला पास होणार नाही होणार काहीच नाही. आणि इकडं माझे मामा, माझे मम्मी पप्पा म्हणायचे आमची पोरगी हुशार. मला काहीच येत नव्हतं, मी नुसती चिट्ट्या करायची. एकदा तर मी चिट्टी रुमालमध्ये नेली, विज्ञानचा पेपर असेल तेव्हा, चिट्टी रुमालमध्ये नेली. मला वाटलं थोडी रुमाल बघणार आहे तोंड पुसायचा. त्या बाईने ॲक्च्युली अशी चिट्टी झटकली, लाईक रुमाल झटकला, रुमालमधून चिट्टी पडली, असा टपली पडली होती मला डोक्यात. बट जसं मी डिप्लोमाला आली तेव्हा पण मी सिरियस नव्हते. ओके. त्याच्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला गेले. तिथून मी ॲक्च्युअली सिरियस झाले की यार आय हॅव पोटेन्शियल, पण काहीतरी करू शकते यार. एवढे लोक 97, 95, 85% घेत आहे, मी का नाही स्टडी करत आहे, मी पण काहीतरी करू शकते. तेव्हापासून मी सिरियस झाले ना. माझ्या तर अलगच लेवलचे डिल्युजनमध्ये मी आता. मला तर वाटतं मी दुबईमध्ये सी फेसिंग फ्लॅट घेऊन टाकणार आहे पुढच्या काही वर्षात. मी तर एका कंपनीची बिझनेस ओनर होणार आहे, लाईक एक स्टार्टअपची ओनर होणार आहे. मी असे पर्सनल ब्रँड बनवणार आहे इंस्टाग्रामवरती. मी मी खूप काय करणार आहे. आणि तेव्हा तितिक्षाला काहीच अक्कल नव्हती. आता तितिक्षाला गरजेपेक्षा जास्त अक्कल आहे. तितिक्षा म्हणते मी तर जगच पलटणार आहे. मी एवढी डिल्युशनल झाली आता. बट आय थिंक की जसं जाकीर खान बोलता की औकात से बढ़कर ज़्यादा मांगना चाहिए, पता नहीं भगवान कब तक आज तू बोलते. तर मी आता त्या झोनमध्ये औकातच्या बाहेर विचार करते. भाई दुबईला फ्लॅट घ्यायचा, सी फेसिंग फ्लॅट घ्यायचा आहे. पैसे नाही घरात, सी फेसिंग फ्लॅट घ्यायचा आहे मला दुबईला. बट आय थिंक मी घेणार. वर्ष लागणार, महिने लागणार, वर्षच लागणार, महिने नाही लागणार, वर्ष लागणार. पण मी सगळ्यात अमीर औलाद बनून दाखवणार माझ्या फॅमिलीतली. आणि यस, ते होणार. ॲक्च्युली ते होणार. आय हॅव अ ह्यूज ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स ऑन माय सेल्फ. ते होणार, डेफिनेटली होणार. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज माझे ॲम्बिशन्स खूप मोठे, माझे ड्रीम्स खूप मोठे, आणि मला ॲक्च्युली खूप मोठं व्हायचं आहे. मी खूप मिडल क्लास घरातली मुलगी आहे, बट मला मिडल क्लास नाही व्हायचं आहे. माझे होणारे लेकरं म्हटले पाहिजे की आमचे मम्मी पप्पा लाईक मिलियनियर आहेत. ते काही दिवसात होणार.
वर्षात होणार. सो गाईज कीप सपोर्टिंग अँड फॉलो फॉर मोर. थँक यू सो मच.